नंदुरबार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 13 मे 2024 रोजी मतदानाच्या दिवशी दुर्बळ गावामध्ये संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास कृष्णा भाऊसिंग पावरा हे मतदानाच्या रांगेमध्ये उभे असताना तेथील सतीश वसंत पावरा, विष्णू सुंदरलाल पावरा अशांनी संबंधित पक्षाला मतदान करा असं मतदारांना सांगत असल्यामुळे आम्ही त्यास विरोध केला। त्याचा राग मनात येऊन किरकोळ वादविवाद झाला। त्यानंतर सदर वादविवाद चालू असल्याचं पाहून कृष्णा भाऊसिंग पावरा यांचे वडील भाऊसिंग रेंजा पावरा हे तेथे आले असता त्यांनी वाद मिटवला। तेवढ्यात अचानक पाठीमागून वसंत मागू पावरा राहणार दुर्बळ यांनी त्यांच्या वडिलांच्या मानेवर जोरदार चापट्या बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच बंदुकीने गोळ्या घालून मारून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिली। याबाबत त्याला जाब विचारला असता भीमेश वसंत पावरा, भिकेश वसंत पावरा, सतीश वसंत पावरा, राहुल वसंत पावरा यांनी लाकडी दांडक्याच्या सहाय्याने जबर मारहाण केली। तसेच त्यांच्या वडिलांना आणि त्यांना या मारहाणीनंतर जोरदार रक्तस्राव सुरू झाला। त्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन उपचार घेतला। या प्रकरणी माजी सभापती आणि त्यांची मुले यांच्या विरुद्ध मारहाण केली म्हणून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी यासाठी दिनांक 18 जून 2024 रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी येथे दुर्बळ्या गावातील ग्रामस्थ आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुराव, साक्री, शिरपूर, धुळे।